आतापर्यंत ओव्हरऑल क्रिकेट पर्यंत चांगला खेळता खेळाडूचा राहिलाय. सत्यम आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. दोन्ही संघांचा 12th मॅन इथे इंटर असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डिलिव्हर होण्या अगोदर हरीश तुपे आणि विजय टोलेची जोडी सध्या इथे दाखल झाले मैदानामध्ये. अगदी काहीच क्षणांमध्ये या स्पर्धेचा आपण इथनं शुभारंभ करणार आहोत. दिवस क्रमांक 2. सत्यम आहे गोलंदाजी ट्रॅकवर. कालच्या दिवसामध्ये केबी स्पोर्ट्स करंजपाडा इन ॲक्शनमध्ये पाहिली त्या संघाने मोठमोठ्या संघांना परास्त करण्याची ताकद त्याने दाखवली. सर्वच खेळाडू आपण पाहिले यंग टॅलेंटेड होते आणि त्या संघांनी सर्वांवरती मात करत असताना सुपर 5 मध्ये एंट्री मिळवली आहे. पंचांकडे ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले गेम ऑन. सामना करेल हरीश तुपे. सत्यम आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्क्वेअरकटचा फटका इथनं पाहिलाय. ओव्हर द इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. तिथनं 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. अखेरकार चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं. मात्र तिथनं धावा सुरुवातीच्याच पहिल्या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली पहिल्या षटक्यामध्ये. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये ॲथलेटिक मूडमध्ये आहेत. सर्वांना माहिती आहे सकाळच्या सत्रामध्ये धावा जमा करणं गरजेचं असतं. पहिल्या सामना ज्यावेळी खेळ असतात त्यावेळेस पहिल्या दिवसाच्या त्या मैदानाचा विकेटचा या मैदानाचा अनुभव प्रचंड कमी असतो आणि त्याच अनुषंगाने सध्या खेळ करताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ पिंपळपाडा टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली. त्यांच्या पक्षामध्ये मोरी सरलांबे संघ बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूत 3 धावा अकाउंट ओपन केले संघाचं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. योग्य त्या लाईन अँड लेंथवरती टप्पा पाहायला मिळाला. डॉट बॉलने सध्या सांगता झाली या बॉलची. डॉट बॉल आलाय. इव्हनच्या षटक्यामधील अतिशय पॉवरफुल गोलंदाजी करणं अनिवार्य असतं कारण 2 38 सर्कलच्या बाहेर फिल्डर आपण प्रोटेक्शनसाठी पाहत असतो. त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करतात फलंदाज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली होता मात्र त्याच्या हाताला चेंडू लागून चेंडू जाईल सीमा पार. आलाय हा पहिला षटकार. 9 धावा. ओव्हरपिच चेंडू होता त्याला अगदी खोदून काढला. पनिशमेंट दिल्या चेंडूला पाठवलं. 6 धावेसाठी षटकार. पहिल्या षटक्यामध्ये आपण पाहिले इनफिल्डला क्लिअर करत असताना ओव्हरपिच चेंडूला लॉफ केला आणि लॉफ्टेड शॉट पहिला षटकार. विजय टोळच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. इथे देखील अगदी चेंडूला पाहणी केली. शेवटपर्यंत वेट केला आणि नक्कीच त्यांना माहिती होतं दिशेवरती नियंत्रण नाही आहे आणि पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन इथनं ॲड केली जाईल. 10 रन्स विदाउट लॉस. अटॅकिंग मोडमध्ये सध्या बॅट्समन पाहायला मिळतोय विजय टोले. पहिल्या चेंडूवरती फेस करताना पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड ड्राईव्ह पहिला षटकार इथनं आला. प्रयत्नशील आहेत या मैदानावरती धावा जमवण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 50 रन्सच्या पुढे जे टार्गेट गेले ते कुठेतरी गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी ज्यावेळेला होती तेव्हा त्या धावा करण्यासाठी अपयश आलंय आतापर्यंत. बॅट्समन 10 धावसंख्या विदाउट लॉस. पहिल्या षटकाला सुरुवात आहे. एक षटकार आलाय पहिल्या षटकामध्ये.
स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 हा थरार सापगावकरांचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण सध्या पाहतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय चांगले संघ, चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. सत्यम पदलालित्यामध्ये पुढे आले, स्टेप आउट झाले होते, स्वतःला पुढे आणले होतं, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर सध्या चांगला माइंड ने गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. सत्यम चतुर चाणाक्ष गोलंदाज सुद्धा या मैदानात पाहायला मिळतोय. एखादा षटकार आला नंतर कसं कमबॅक करायचं हे एखाद्या चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. तेच वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यता पाहायला मिळते या गोलंदाजामध्ये. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र षटम पूल केला क्षेत्ररक्षक वेगाने. वाह वाह, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याप्रमाणे त्या चेंडूपर्यंत वेगाने झेप घेत असताना चेंडूला गॅदर देखील केला आणि चेंडू अडवत असताना इथनं आपण पाहिला धावा कंप्लीट झाल्या. 12 रन्स विदाउट लॉस. पहिल्याच षटकामध्ये चांगलं क्रिकेट, प्रगल्भ आणि डेव्हलप क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय मोरिया बॉईज सरलांबे संघ. विजय टोले त्यामध्ये अग्रेसिव्ह भूमिका. इथनं फटका मिस सामिक फटका आहे, मात्र इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे, फक्त तिथे प्रयत्न त्याने केला आहे, मात्र प्रयत्न देखील सफल झाला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये इथनं फलंदाज सेफ प्लान केले बॅट, मात्र नक्कीच आपण पाहू शकाल की चौकार आहे की पंचाने सांगितले 3 धावा. 3 धावा इथनं आल्यात. योग्य प्रतीने तिथनं क्षेत्ररक्षण पाहिला. अतिशय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहत असताना आता तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे की नक्कीच पंच देखील इथं पाहणी करतील की योग्य चेंडू अडवला गेलाय की चेंडू अडवत असताना पाय टच झाला बाउंड्री रोफला, ते पाहणी करतील आणि आपल्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवतील. सध्या जरी 3 धावा जरी या स्कोरवरती ॲड झाल्यात, मात्र एक एक्स्ट्रा रन ॲड होणार नाही हे पाहणी करतील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र षटक कंप्लीट झालं पहिला आणि सुद्धा तरी 3 धावा आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर 15 धावा. जर तो चौकार असेल तर मग एक एक्स्ट्रा रन ॲड होईल. मात्र तेच अजित पुत्रंसह सध्या त्याची पाहणी करतायत. तिसऱ्या पंचाच्या भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाची भूमिका आणि इथनं पंचाने सांगितलं इट्स अ 4 रन्स. रोफला अगदी पाय टच झाला होता ज्यावेळेला तो चेंडू हातामध्ये होता त्यावेळेला, आणि तो चौकार सध्या पंचाने सांगितला आहे. अखेरकार या शेवटच्या चेंडूवरती एक चौकाराने हे षटक समाप्त होताना पाहायला मिळालं. 16 रन्स विदाउट लॉस. विजय टोलेचा तडाखे बंद फलंदाजी पाहिली. विजय टोलेचे आक्रमण मिळाले. पहिल्या षटकामध्ये धावा येताना पाहिल्या 16 रन्स विदाउट लॉस. दीपक आले, दीपक भोईर नवीन गोलंदाज. विजय टोलेचा क्लास आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये एक षटकार, दुसराच लगेच शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक चौकार पाहिला. माइंडसेट आहे या फलंदाजाचं की चांगल्या धावसंख्येपर्यंत नक्कीच संघाला पोहोचवायचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये मला माझ्या संघाला पोहोचवत असताना माझ्याकडनं चांगले एफर्ट्स लावायचे आहेत. त्या प्रयत्नाने सध्या सुपर बॅटिंग सध्या त्याने केली आहे. एक षटकार एक चौकार त्या षटक्यामध्ये पाहिला आणि पॉवर प्लेच्या पहिल्या P1च्या षटक्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या झाली आहे मोरिया बॉईज सरलांबे टीमची. दुसऱ्या षटकासाठी दीपक भोईर. इथे देखील बॉडीवरती चेंडू होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. सिंगल रन इथनं कंप्लीट होईल, स्ट्राईक रोटेट होईल आणि विजय टोले स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळेल. हरेश तुपे या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. मात्र विजय टोलेने चांगली बॅटिंग आतापर्यंत साकारली आहे. ज्याच्या नावाने आपण ज्याच्या नावावरती एक षटकार एक चौकार पाहिला या पहिल्या षटक्यामध्ये.
मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज दीपक भोईर. पहिला चेंडू तर योग्य टप्प्यावरती पाहायला मिळाला. इथे फुल टॉस बॉल होता त्यावरती बॅटची एज घेतली. पंचाने सांगितलं इट्स अ बीम बॉल. हाईट वेश अगदी खूप वर पाहिला आणि पंचाने सांगितलं बीमर बॉल +1 2 रन्स इथनं ॲड होतील. येणारा बॉल असेल फ्री हिट बॉल. 19 जावा. या चुका कमी कराव्या लागतील. ज्या वेळेला तुम्ही एक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असता त्या एकेका चुकीचा फायदा प्रतिस्पर्धी संघ घेत असतो. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचाने पुन्हा एकदा सांगितलं इट्स अ फ्री कंटिन्यू राखील कारण हा बॉल आला व्हाईट बॉल. मिरिटवरती गोलंदाजी ठेवण्याचा प्रयत्न आहे मात्र लाईन अँड लेंथवरती सुद्धा फरक करताना पाहायला मिळालाय. इथे फटका तर उडवलाय मात्र त्या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सिंगल रन इथनं ॲड होईल. 21 रन्स. एक जमेची बाजू आहे आत्तापर्यंत मोर्या बॉईज सलामी टीमची की सलामीचे ओपनिंग पेअर जे आहे ते अजूनही स्थिर आहे मैदानामध्ये. त्यांच्याकडनं स्थिर असताना देखील एक चांगला खेळ प्रगल्भ खेळ सुद्धा सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. वारंवार एकच चुकी करतोय गोलंदाज. वाईड लाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळत नाही आहे. टॅप केला इथनं चेंडूला. लॉंग ऑफनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. तिथनं सिंगल कंप्लीट होईल. एक आता मोठा फटका आल्यानंतर लगेच इथनं संयम दाखवणं देखील गरजेचं असतं. ते संयम दाखवत असताना विजय टोळे आणि हरेश चोपे सध्या एक चांगल्या पार्टनरशिपकडे स्वतःचा संघाला नेत असताना पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना. इमारत उभी करायची आहे तर पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि तो पाया भरणे पाया मजबूत करताना पाहायला मिळत आहेत हरेश चोपे आणि विजय टोळे. इथे फटका चेक करत असताना फटका फर्स्टला मिस टायमिंग फटका कॅच इटचा कॉल आणि तिथनं पहिली विकेट जाईल. हरेश चोपे होईल बाद. नवीन फलंदाज मिस्टर हरेश अधिकारी आलाय. एक हरेश चोपे बाजूला दुसरा हरेश अधिकारी उपस्थित झालाय. पण आता मात्र या षटक्यामध्ये एक विकेट मिळवणं गरजेचं होतं. जी पार्टनरशिप बिल्डअप होत होती तिला ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि आता ब्रेक केली आहे ती पार्टनरशिप आणि त्याच अनुषंगाने सध्या पहिला चेंडू बॅटची एज घेतली आहे. लॉंग्स ऑफ रिझनला घोषित क्षेत्रामध्ये एक धाव इथनं मिळेल. 24 धावसंख्या. या षटक्यामध्ये आतापर्यंत गोलंदाजीमधील प्रभावशाली कामगिरी दीपक भोईरच्या माध्यमातून पाहिली आहे. पहिल्या षटक्यामध्ये 16 रन्स येत असताना या षटक्यामध्ये धावा रोखण्याचं कार्य त्याने केलं आहे आणि जी पार्टनरशिप खऱ्या अर्थाने बिल्डअप जी होत होती ती विकेट्स त्याने मिळवून दिली आहे. ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे. हे महत्त्वाची गोलंदाजीमधील कामगिरी असते आणि ती केली आहे सध्या दीपकने. इथे देखील अगदी हाफ ट्रॅकर होता मात्र तिथनं लाईन अँड लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. अगोदरच बॅटचा फ्लो ओपन होता. बॅटचा स्पीड अगदी वेगाने निघून गेले बॅट आणि तदनंतर चेंडू निघून गेला. डॉट बॉल आला. षटक कंप्लीट झालं 2 आणि 24 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटक्यामध्ये 16 दुसऱ्या षटक्यामध्ये फक्त 8 धावा आल्या मात्र एक झोमेची बाजू राहिली. एक विकेट आली आहे. स्वर्गीय शरद पांढरे स्मृती चषकाचा थरार आपण पाहतोय. हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम स्वतः इथे आजमावताना आपण पाहतो. या क्रिकेटचा आनंद घेत असताना
सर्व प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम ऑल ऑफ यू. 2 षटके कंप्लीट, 24 धावा. योगेश आलेत, नवीन गोलंदाज पिंपलवाडा संघ. जय बजरंग पिंपलपाडा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. त्यांचा विपक्षामध्ये मोर्या बॉईज सरलांबे संघ. 24 धावा 2 षटकांमध्ये. चांगला डेव्हलप क्रिकेट करणं गरजेचं असतं. मोठ्या स्पर्धांमध्ये ज्याप्रकारे संघ आपला एंट्री करत असतो, त्या स्पर्धांमध्ये आपला संघ खेळत असतो, मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी करणं ही नक्कीच गरजेची असते. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि तीच टुर्नामेंट खेळ असताना एक मोठ्या व्यासपीठावरती, मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपला संघ आज इथे इंटर झाला आहे आणि त्याच पद्धतीने खेळ करणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी जय बजरंग पिंपलपाडा संघ प्रयत्नशील आहे. आणि त्याच्या विपक्षामध्ये मोर्या बॉईज सरलांबे संघ. हरेश सुपे पास झाला, हरेश अधिकारी आला, त्याच्या सोबतीने सलामी आलेला बॅटर विजय टोळे सुद्धा चांगली टोळे संघ फटकेबाजी करतोय. तिसरा षटकाला सुरुवात इथनं केली जाईल. राईट आर्म राऊंड द विकेटने. इथे शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केलाय पॉवरफुल फटका दमदार. धावा मिळती 6 षटकार. हरेश अधिकारीच्या बॅटमधनं हा आलाय षटकार. उत्तुंग टोले संघ षटकार पाहिला. हाफ ट्रॅकर चेंडूला सोडणार नाहीये. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू म्हटलं तर एक अगदी जिम्मेदारी भरलेला खेळाडू असतो. त्याच्याकडनं ही जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी सार्थ ठरवत असताना षडम पूल केला आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. पुढचा चेंडू पुन्हा अगदी खुला टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला उडवलाय, तिथं क्षेत्ररक्षक आलेत. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून गॅदर केलाय, चेंडूला फेकलाय. त्या दरम्यान इथनं धावा कंप्लीट झाल्या. 2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावा इथनं कंप्लीट. 32 धावा. इथं देखील चांगल्या टप्प्यावरती लाईन आणि लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुद्धा सांगता झाल्या चेंडूची. 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला खेळ सध्या सुरू आहे. इथे देखील पत्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन आहे, योग्य लाईन आणि लेंथ. गुडलेस स्पॉट होती, चेंडू पिच झाला. तिथनं सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि हात देखील डॉट बॉल आलाय. एक षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक करणं गरजेचं होतं. ते गरजेचं असताना देखील लगेचच त्याने केलेला हा कमबॅक. योग्य गोलंदाजाची हीच निशाणी असते, योग्य गोलंदाजाची हीच खासियत असते मित्रांनो. आणि ती दाखवत असताना गोलंदाज योगेश. इथं फटका चांगला आहे, इथं देखील मिळतील चांगल्या धावा. 4 आलाय हा चौकार. पुन्हा आता हाफ ट्रॅकर चेंडू टाकला, त्याला पुलचा फटका आपण पाहिला आणि त्याला पाठवलाय सीमा पार. या प्रतीचे चेंडू जर तुम्ही टाकले तर फलंदाज 6 पद्धतीने फटके नक्कीच खेळणार आहे. हुकचा फटका पाहिला, धावा केल्या बुक. 4 चौकार आला इथनं. विजय टोले आणि त्याच्या सोबतीने पाहतोय फलंदाज मिस्टर हरेश अधिकारी. हरेश आल्यानंतर स्वतःचा अधिकार, आपल्या टीमचा अधिकार, इथनं वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग, सुपर क्लास बॅटिंग सध्या हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकाराने धावसंख्या 36 वर, लॉस ऑफ 1 विकेट.
चांगला डेव्हलप क्रिकेट, स्वतःचा क्रिकेट डेव्हलप करताना पाहायला मिळतोय हरेश अधिकारी. समोर खेचला तिथं आपण पाहिलं क्षेत्ररक्षक अर्थात कावकरनं वेगाने आले, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला तिथनं. 2 धावा इथनं कम्प्लिटेड. 38 रन्स. अडतीस धावा. $38 रन्स. मोरिया बॉईज सरलांबे संघ जर आपण पाहिला 3 चेंडूवरती 3 षटकार कोणताही फलंदाज ठोकतोय तर निलेश तुपे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा प्राईज त्यांना दिले जाईल. हॅलो हॅलो. स्विंग चेंडू पाहिला, पहिल्या चेंडूवरती फटका तर दमदार नव्हता, मात्र तिथं सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल रन इथं कंप्लीटेड. चौथा षटकाला प्रारंभ इथनं झालाय. एका धावाने धावफलक ॲड होईल 39 वर विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. इथे देखील पुढे स्टेप आउट झाले. लोवर फुल टॉस चेंडूला ग्लान्स केलाय. बड्या फोरनं क्षेत्ररक्षक उपस्थित झाला तिथनं अगदी पाहिलं तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथनं कम्प्लिटेड. सुद्धा तरी आपण पाहिले या मैदानामध्ये पिंपलपाडा टीमकडनं फिल्डिंग एफर्ट्स अगदी कमालीचे पाहिले नाही आहेत. त्याचा एकमेव कारण म्हटलं तर जी एफर्ट लावायचे असतात फिल्डिंगमध्ये ॲथलेटिक एफर्ट्स लावणे गरजेचं असतं. मात्र काहीसा लेझी क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये वॉर्नअप ची कमतरता पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने ही सध्या फिल्डिंग पाहायला मिळते. जिथनं सिंगल असतं तिथनं डबल धावा आतापर्यंत 3 एक्स्ट्रा मिळाल्यात. हा स्विंग चेंडू होता, त्याला देखील मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका उडवला. तिथनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. कव्हर पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक आले आणि चेंडूला गॅदर केलं. तद्वरती 2 धावा इथनं आल्यात. 43 वर धावसंख्या पोहोचेल. गोलंदाज अगदी चतुर चाणक्य आहे. स्विंगिंग गोलंदाज पाहतोय. क्रिकेटच्या पटलावरती अशा प्रकारचे लेग ब्रेक गोलंदाज कमी पाहायला मिळत असतात आणि काही क्षेत्रांमध्ये काही संघांमध्ये हे गोलंदाज असतात. इथनं देखील पहा स्विंग आणि मिस, प्रचंड स्विंग पाहिला. लेग ब्रेक गोलंदाज कमी प्रमाणात पाहायला मिळत असतात. पंचांनी सांगितलंय बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केली आहे, रेफर केलं. इथनं चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला, डिसिजनला चॅलेंज करताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यूची मागणी केली आहे. इट्स अ 5 बॉल. फुलर लेनचा चेंडू होता, अगदी लाईन्स अगदी रीचमध्ये होता आणि तोच पंचाने सांगितला योग्य चेंडू आहे आणि त्यावरती जो तुम्ही रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल ठरेल. इथे फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जाईल. थेट सीमा रेषा ओलांडली, सीमा पार आला हा षटकार. फटका पुण्याला चांगला आहे. एके टप्प्याने चेंडू गॅदर केलाय, उचलला फेकला, त्या दरम्यान 2 धावांचा प्रयत्न आहे आणि त्या 2 धावा इथनं झाल्यात कंप्लीट. नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करेन शिवशक्ती स्पोर्ट्स तोते विपक्षामध्ये वालशेत दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस आम्ही इथे लगेच कंप्लीट करणार आहोत.
शिवशक्ती स्पोर्ट्स तुते आणि विपक्षामध्ये वालशेत. सो नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील दोन्ही संघ. सो कॅप्टन आपण या. षटके कंप्लीट झाले 4 आणि 4 षटक्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. 52चा टार्गेट सध्या सेट केलंय. अखेर 50 झाली या संघाची. 50 कंप्लीट होताना आपण ज्या संघांना पाहिले त्या संघांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत राहिलं आहे. मात्र अखेर आता जी दिवस दुसरा आहे, पहिल्या दिवसामध्ये जे घडलं त्याला काहीतरी चेंजेस करणं गरजेचं असतं. आणि नेहमीच आपण पाहिलं आहे एखाद्या गोष्टीची संभावना जिथे कमी असते तिथे आपला पिक्चर हिट करणं हे ज्या संघाला जमतं ना तो संघ नक्कीच इतिहास घडवत असतो. आणि तेच आपण पाहिलं आहे. कालच्या दिवसामध्ये जे घडले त्याला महत्त्व नाही आहे. आजच्या दिवसामध्ये मला नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं आहे हे सांगत असताना आज पाहायला मिळतील का संघ हे पाहणं गरजेचं आहे. सो आपण इथनं पाहूया. लगेच जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथनं आपण टॉस करणार आहोत. वालशेत विपक्षामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स तुते. हॅलो. टीम वालशेत आणि विपक्षामध्ये संघ खेळणार आहे शिवशक्ती स्पोर्ट्स तुते संघ. चला आपण या दोन्ही टीमचे कॅप्टन. चला फिल्डिंगसाठी आपण लगेच या. वालशेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स तुते. Thank you so much, Sandeepji Bhavin sir. Once again, good morning all of viewers. सर्वांचं या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 क्रिकेटचा एक जबरदस्त तोफा, ज्या क्रिकेटच्या तोफामध्ये जवळपास 40 एकावेक फॉर्मॅट मधील संघ आणि 10 ओपन हाफ मधील संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सकाळ असली असावी, शिवरायांची ज्योती मात्र समोर दिसावी. घेऊन चंद्रपेचं नाव सोबत तुमचं सारं काम अशी आशा बाळगूया आणि करूया सुरुवात या अभूतपूर्व दुसऱ्या दिवसाला, जिथे एकीकडे संघ पाहायला मिळेल कोरिया स्पोर्ट्स सरलाव, दुसरीकडे संघ पाहायला मिळेल तो म्हणजे कुकटपाडा. प्रथमतः पाटील घरात बनवल्यात जवळपास 50 आणि ज्यावेळेस 50+ स्कोर आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळेस कुठेतरी थोडंसं मानसिक दडपण, थोडंसं प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळतो. वन्स अगेन सर्वांचं स्वागत आहे. 51 धावेंचं लक्ष्य टीम पिंपळपाडा संघासमोर असेल आणि 51चं टार्गेट चेस करण्यासाठी कशी कामगिरी असेल, इंटेंट अटॅकिंग असेल की अप्रोच डिफेन्सिव्ह असेल, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स ऑफ द गुड गेम. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. एकीकडे मयूर आणि मयूरच्या जोडीला सत्यम, हे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. स्ट्राइकिंग एंडवरती सत्यम, नॉन स्ट्राइकिंग एंडवरती मयूर. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. ज्याप्रमाणे
संदीप सरांनी उल्लेख केला की ज्यावेळेस 50 धावा या मैदानावरती कुठल्या जातात त्यावेळी संघ थोडासा बॅकफूटवरती पाहायला मिळतो. मात्र मला आठवतोय ज्यावेळेस मी धर्मवीर चषक लगभग 2 वर्षा पहिले कव्हर करत होतो, एका साईडला संघ मला पाहायला मिळाला होता तो म्हणजे भातसे आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळाला होता तो मात्र घेरसे. 4 षटकांमध्ये 85 धावा कुठल्या होत्या असं वाटलं होतं की कदाचित भातसे संघ परास्त होईल. मात्र त्याच मैदानावरती क्लास दिसला कल्पेश जाधवचा आणि कल्पेश जाधवच्या बॅटमधून आम्हाला अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली. अक्षरशः ती मॅच कल्पेश जाधवने सिंगल हँडेडली जिंकत त्या भातसाई संघाला विजय प्रस्थापित करून दिला. हा इतिहास आहे या संपूर्ण मैदानाचा की इथे कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. सो वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचला होती सुरुवात सेकंड इनिंगला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. हरीश बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सत्यम पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार. पहिला बॉल हाफ ट्रॅकर मिस हिट पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये पुल करण्याचा प्रयत्न झाली आहे. वन्स अगेन मिस्टेक. सातत्याने तुम्ही मिस्टेक केलं तर मात्र मिस्टेकचं रूपांतर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. आरू, क्रिकेट तुम्ही देखील पाहिलंय, क्रिकेट मी देखील पाहिलंय. असं म्हणतात की पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. ज्याच्या वेळेस कॅच सुटली इतिहास बनलाय. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा इतिहास बनला. ब्रायन लाराची कॅच सुटली 400 धावा इतिहास बनला. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली त्याने 200 धावा बनवल्या. वन ऑफ द फायनेस्ट इनिंग इन ओडीआय क्रिकेट. त्यानंतर विश्वचषकावरती ऑस्ट्रेलियन टीमने नाव कोरलं त्यावेळेस देखील इतिहास बनला होता. शॉट ऑफ गुड लेंथ होता, हिट केलाय ऑन साइडला पुल करत असताना मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 धावा पाहायला मिळतील. अखेर 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 3. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टीम वालशेत आणि टीम शिवशक्ती दूते टॉससाठी रिपोर्टिंग करायचं ही आपणास नंबर त्याची विनंती असेल. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न मैदानावरती थोडासा आपल्याला पाहायला मिळेल. फसलाय मात्र इथे ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल वाईड असेल. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती फलंदाज स्वतःहून निघलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटरसाठी, कारण या खेळाडूने स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. कुठल्याही प्रकारचा विलंब केला नाही. स्वतः मैदानाच्या बाहेर जात असताना मयुरेश पाहायला मिळतात. क्रिकेटची हे खेळाडू रिस्पेक्ट करतात आणि म्हणून माहिती आहे की मी खोटा खेळून चालणार नाही. क्रिकेटशी खोटा आपण कधीच खेळू शकत नाही हा जज्बा पाहायला मिळतो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन आपण म्हणतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. मयुरेशच्या वतीने स्वतः बॅटची एज लागली त्याला माहिती होतं आणि त्याने एथिक्स आणि मोरल्स संपूर्णपणे स्वतःचे सांभाळले आणि स्वतः मैदानाच्या बाहेर गेला. उदयजी कांबेरे साहेबांच्या वतीने टीम सरलांबेला शुभेच्छा आल्या. ते देखील ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. थोडंसं स्ट्रगल करत असताना संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम पिंपळपाडा. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 4 झाले. चेंडू आतापर्यंत विचार केला तर झाले ते म्हणजेच 2. काय जरूर मिस झाली होती मात्र त्यानंतर वन्स अगेन कमबॅक करत असताना फार चांगली गोलंदाजी गोलंदाज हरेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये मिड विकेट. एक खेळाडू पाहायला मिळेल लॉंग ऑफमध्ये. हेच 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. डीपमध्ये मिड विकेट एक खेळाडू लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळेल. आउटसाइड द सर्कल 2 खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत. इनसाइड द सर्कल शॉर्ट पॉइंट शॉर्ट स्वीपर कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफ मध्ये फिल्डर. डीप मध्ये लॉंग ऑफ. एक खेळाडू मिड ऑन मध्ये मिड विकेट अगदी मिड विकेट मध्ये डीप मध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय फिल्डर. इनसाइड द सर्कल फिल्डिंगची विवरचना अशी आहे की छत्री पाहायला मिळते. खेळाडू अगदी 4 एका लाईनीमध्ये पाहायला मिळतील. स्टेप आउट ऑन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न प्लेड ऑन फलंदाज बाद होतील. लेग स्टिंग उखाडली गेली आहे. अजून एक धक्का बसतोय. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं की 1 brings 2 विकेट. अगदी तेच पाहायला मिळतोय. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. 1 more विकेट डाऊन. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला योगेश मैदानाच्या बाहेर. दुसरा गडी बाद होतोय टीम पिंपळपाडा संघाचा. चला लास्ट ऑफिशियल फायनल पुकार असेल. फायनल कॉल फॉर टॉस टीम वालशेत आणि टीम शिवशक्ती दूते. प्रेजेंटेशन बॉक्स में रिपोर्टिंग करायचे अपन त्वरित टॉस करना आहोत. दोनों टीम के कप्तानों को रिक्वेस्ट रहेगी कि आप जल्द से जल्द टॉस के लिए रिपोर्टिंग कीजिए क्योंकि वक्त बचाना
बहुत ही ज़्यादा ज़रूरी है. चला तुते संघ, आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचं आहे. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता टॉससाठी कॅप्टनला पाठवणं गरजेचं आहे, कारण मिड मॅचमध्ये टॉस होणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. ही नम्रतेची विनंती असेल. वालशे टीम के कप्तान उपस्थित है. शिव शक्ति टूटे टीम, आप अपने कैप्टन को जल्द से जल्द टॉस के लिए भेजिए. वक्त बचाना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है. हम हमेशा कहते हैं टाइम इज़ मनी एंड मनी इज़ ऑलवेज इम्पॉर्टेंट. वक्त और टाइम ये दोनों अलग अलग चीज़ें हैं. इस बार वाइड गेंद एक्स्ट्रा के रूप में स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 5 रनों के ऊपर. 51 रनों का लक्ष्य और 51 रनों का पीछा करते हुए थोड़ी सी बैकफुट के ऊपर टीम देखने को मिल रही है पिंपल पाड़ा. लेकिन कहा जाता है फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या. कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. खुद के ऊपर विश्वास रखना पड़ेगा. जिम्मेदारी कंधों पर लेकर आप वही जिम्मेदारी ढोनी पड़ेगी. स्क्वायर लेग और मिड विकेट के फील्डर देखते रहेंगे. गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. दिल मांगे मोर, आता हुआ बल्लेबाज के माध्यम से यह बेहतरीन 4 रनों के लिए यह चौंकाने वाला बेहतरीन चौका. चौके की मदद से पहले ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 9 रन. कुल मिलाकर इस ओवर में 2 विकेट गए, लेकिन आखिरी गेंद के ऊपर जो चौका आया उससे थोड़ा सा का हुई ना पॉजिटिव इंटेंट जो देखने को हमें मिलेगा. 9 रन 2 विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति के बाद टीम पिंपल पाड़ा. 51 रनों का लक्ष्य. जीत के लिए अभी भी 18 गेंदों में 42 रनों की आवश्यकता. यह इक्वेशन देखने को मिलेगा. 18 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल टीम पिंपळपाड़ा संघाला. टॉस जिंकून फील्डिंग चूज के लिए, अर्थात ट्रेडिशनल डिसीजन. टॉस जीतो फील्डिंग चूज करो, सामने वाली टीम को बल्लेबाजी के लिए इनवाइट करो. जब सामने वाली टीम एक टारगेट सेट करेगी तो कैलकुलेटिव क्रिकेट खेल के वो टॉस आपके हित में आया है उसका सही इस्तेमाल करो, यानी की चेस करो. अधिक तेज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर आहे. 2 महत्त्वाचे विकेट जरी गेले तरी देखील मैदानावरती अजून देखील सत्यम आहे. आणि जोपर्यंत सत्यम आहे ना धावा बनतील हे माहिती आहे टीम पिंपळपाड़ा संघाला. सत्यमला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी ठेवली आहे विजयवरती. आता विजय कशी कामगिरी करतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. यस, थँक्यू. शिवशक्ती स्पोर्ट्स सुदय संघ, आपल्याला ऑफिशियल फायनल कॉल आहे. सो संघ वेळेवरती उपस्थित झाला नाही तर आपल्या संघाला इथनं फायनलाइज केले जाईल. प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित आहेत. सो फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल कॉल तुमच्या टीमला. कॅप्टन आपला पाठवून द्या लगेच. यावेळेस पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. मात्र हा बॉल डॉट आहे. अथक मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर साऱ्या व्यक्तिमत्वांची पाहायला मिळते. जसं दुपारचं सत्र होईल तसं आपण त्यांचं देखील नामोल्लेख करणार आहोत. स्वर्गीय शरद पांडे स्मृती चषक 2026 हे जबरदस्त पर्व. दिवस क्रमांक 2, पहिली फेरी, पहिला सामना, दुसरी इनिंग, दुसऱ्या इनिंगची दुसरी ओव्हर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतात विजय. आता विजयला आपल्या संघासाठी विजय भव हे आशीर्वाद देणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सत्यम पाहायला मिळतील. 2 बॉल डॉट केलेत. संघर्ष त्याचा चालू आहे. एका धावेसाठी झगडावं लागतं, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतं टीम पिंपळपाड़ा संघाला. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, मिसिट पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला फिल्डर, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. जबरदस्त झेल, फलंदाज फेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. जो खेळाडू वाटत होता की मैदानावरती आपल्याला विजयाच्या समीप नेऊ शकतो, आता तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला आणि धावा बनवायला, विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे. सत्यमच्या खेळीचा अंत. मोठा धक्का बसतोय. बडी मछली जाल में. सत्यम बॅक टू दी पवेलियन. तेजस नवीन बॅटर पाहायला मिळतील. टीम पिंपळपाड़ा संघ आता थोडीशी स्ट्रगल करते. का करावं, कारण मैदानावरती त्यांचे 3 विकेट्स गेले. 3 विकेट्स गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असतं. मात्र रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट जात आहेत, तो त्यांना थोडंसं अपयश मिळतोय.
यावेळेस मिस्टेक झाली आहे. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. थँक्यू. चला टॉससाठी या दोन्ही टीमला आता फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल कॉल असेल. जो संघाचा कॅप्टन प्रथम इथे उपस्थित होईल तो संघ अगदी सुखरूप असेल. मात्र जो संघ उशिराने कॅप्टन उपस्थित त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. शिवशक्ती स्पोर्ट्स तुते आणि विपक्षामध्ये संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळताना वालशेत संघ पाहायला मिळेल. सो वालशेत टीम आपला कॅप्टन त्वरित इथे दाखल करा. आम्ही टॉस इथे करणार आहोत कारण आपला स्पर्धेचा नियम आहे इनिंग ब्रेक नंतर आपण लगेचच टॉस करतोय. त्या अनुषंगाने सर्वच कॅप्टन्सला विनंती आहे की आपण याच प्रयत्नशीलमध्ये राहा की प्रत्येक इनिंग ब्रेक आपण टॉस आपला झाला पाहिजे. सो या वालशेट टीम आपला कॅप्टन या त्वरित उपस्थित करा. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फिल्डर येतील बॉलला उचलतील घेतलेली मैदानावरती पाहायला मिळते सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक 12. एकेका धावेला फार महत्व आहे. ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये मताला, ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. महत्वाची धाव घेणं गरजेचं देखील असतं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. मैदानावरती तशी कामगिरी होईल काय पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले गेले. व्हेरिएशनचा वापर करण्यात आला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 2ची देखील समाप्ती होतीये. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अखेर विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी थँक्यू. 40 धावेची आवश्यकता. येस सर. सर राहुलजी देसाई विनंती आपण करूया की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभास आम्ही टॉस करणार आहोत. राहुलजी देसाईंच्या शुभास टॉस करूया. टीम वालशेत टीम आपला कॅप्टन त्वरित या. प्रतिस्पर्धी संघ शिवशक्ती स्पोर्ट्स तुते टीमचे कॅप्टन आहेत. वेलकम राहुलजी देसले. फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे आपलं या टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय किसन शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर टॉस बॉक्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस इथे करत आहोत. छापासा कॉल आहे आणि जे मागणी केली तेच पुरवठा आलाय. सो आपण मान्यवरांना विनंती करू आपण पुन्हा आता मंचावरती जा. शिवशक्ती स्पोर्ट्स तुते टीम वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि ह्या डिसिजनला घेऊन आपण जाऊया समोरच्या कक्षामध्ये जिथे प्रसन्न चव्हाण सर असतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. अप्रतिम आवाज आहे, अप्रतिम सूत्रसंचालन आहे आणि या परिसरामध्ये ख्यातनाम आणि गुणवान समालोचक म्हणून संदीप सरांची ओळख आहे. इथे मैदानावरती ट्रॅप होता, तो सापळा होता. त्या रचलेल्या सापळ्यावरती फलंदाज बाद झालेत. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न डीपमध्ये. स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये एक फिल्डर आहे. अगदी ज्यावेळी मैदानावरती एखाद्या खेळाडूला तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल टाकता तर स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये फिल्डर असणं गरजेचं आहे. ते बाउंड्री डायमेन्शन थोडेसे मोठे, त्याचा फायदा घेतला गोलंदाजाने आणि अगदी मिड विकेटच्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल विसवलाय. अजून एक धक्का बसतोय. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना संघ पिंपळपाडा आता थोडंसं नाही तर भरपूर जास्त बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. उभरावं लागेल, मैदानावरती कमबॅक करावं लागेल. आणि कमबॅक कसं होईल तर आता प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रत्येक बॉल इंटू दी फॅन्स, प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला संपूर्णपणाने 100% झोकावं लागेल स्वतःला. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान माननीय श्री हेमंतजी निचिते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. हेमंतजी निचिते साहेबांचं स्वर्गीय शरद पांडे स्मृती चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस अजून एका विकेटचं पतन होतोय. ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मात्र ट्रॅप. आणि अजून एक ट्रॅपमध्ये एक मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. 5 गडी बाद. अर्धा संघ गरज झालाय. बॅटिंग करत असताना टीम पिंपळपाडा बॅकफूटवरती. सुयोगने झेल पकडली आहे. सुयोगची सुदृढ स्थितीमध्ये गोलंदाजी होती. आता ज्या प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे तीच गोलंदाजी मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी.
कमबॅक करणं गरजेचं आहे. ते कमबॅक होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. नवीन बॅटर मैदानावरती आलेत. रमेश बघूया आता कशी कामगिरी करतील. असं वाटतंय की औपचारिकता शेष ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर हॅज टू बी फॉलोड. 9 चेंडूंचा केस शिल्लक आहे. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून देखील पाहायला मिळेल ते म्हणजे समीकरण येऊन टेपले 36 धाब्यांची आवश्यकता. 9 गेंदों में 9 चौके आ गए तो मैच जीत भी सकती. हमें एक मुकाबला याद आ रहा है. आम्हाला एक मुकाबला आठवतोय. एकीकडे गुठेकर संघ होता, त्यांच्या विरोधामध्ये भावाळे पद संघ होता. 9 बॉल 36 धाब्यांची गरज असताना आतिश बांडियाची 2 बॉलवरती 2 सिक्सर, ते देखील 2 नो बॉलवरती, आणि त्यानंतर त्या संघाने तो सामना जिंकला होता. असे भरपूर सामने असतात जे फार इम्पॉर्टंट असतात, त्यांचा नामोल्लेख करणं देखील तितकंच गरजेचं आहे. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळेल. रमेशच्या बॅटमधून संघर्षाचा बिगुल वाजला गेलाय आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा रमेशच्या बॅटमधून संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. 9 मध्ये 9 चौकारची गरज आहे. आता 32 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉलचा केशेष, 8 बॉल 32 विजयाचं हे समीकरण असेल. 8 बॉलमध्ये 32 धावा. स्टेप आउट झालेत पुन्हा एकदा ऑन साइडला. लॉफ्टेड स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये, जोपर्यंत वेगाने बॉलरवरती बॉलच्या दिशेला आले होते फिल्डर आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडवरती हा थ्रो पाहायला मिळाला. वेगाने बॉलवरती आले आणि त्यानंतर हा थ्रो स्ट्रायकिंग एंडवरती प्रॉपर पाहायला मिळतोय. एकच धाव कंप्लीट होईल विजयासाठी. 7 बॉल 31 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल 31 विजयाचं हे समीकरण, विजयाचं हे इक्वेशन. बॅटिंग करत असताना टीम पिंपळपाडा संघाला संघ अडचणीमध्ये, संघ बॅकफुटवरती आहे आणि ड्रायव्हिंग सीटवरती ड्रायव्हिंग करत असताना मोरिया बॉयज, मोरिया स्पोर्ट्स सरलांबे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस यू मिस आ हिट, प्रॉपर एक्झिक्युशन गोलंदाजाचं. गोलंदाजाने क्रिकेटची मॅन्युअल वाचली आहे की स्टंप टू स्टंप गोलंदाजी फार महत्वाची असते. अगदी मैदानावरती तेच पाहायला मिळालं. फलंदाजाने इष्ट्या दाखवल्या, त्याच इष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. एंड इज वेल सो ऑल इज वेल. गोलंदाजाच्या वतीने जरूर धावा खर्च झाल्या होत्या, मात्र शेवट फार चांगलं केलंय. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली, 9 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी केले. गोलंदाज वंदनने जबरदस्त गोलंदाजी केली. बॉलिंग ट्रॅक वरती किरण पाहायला मिळतील. किरणच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार. किरण टोले बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतो. वेगाने बॉल टाकला. मी म्हणेल बॉलपेक्षा बॅटिंग जी थोडीशी खराब आहे, कारण स्लॉटमधला बॉल होता. आरू, ज्यावेळेस स्लॉटमधले बॉल असतात तुम्हाला पार्किंग प्लॉटमध्ये ते पाठवणं गरजेचं असतं. ज्यावेळेस इन टू दी आर्क असतात, आउट ऑफ द पार्क टाकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस रडारमध्ये असतं त्यावेळेस आउट ऑफ रडार फेकणं गरजेचं असतं. यावेळेस मिस हिट देखील पाहायला मिळतोय, मात्र पंचांचा एक्झॅक्टली काय नाही आहे. फुलटॉस बॉल जरूर होता. 4 धावा, चौकार पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल. येस, बॅट्समन जे आहेत ते संपूर्णपणाने आपल्याला पाहायला मिळतील. कधी कधी स्टेप आउट देखील होतात. ज्यावेळेस समोरच्या एंडकडून कॉमेंट्री करतो त्यावेळेस त्या गोष्टी कळत नाही, पण एक्झॅक्टली अगदी योग्य तो निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. स्ट्रोक जबरदस्त. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या समालोचन कक्षाला दिली आहे सलामी. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. 4 धाव्यांसाठी हा चौकार रमेशच्या बॅटमधून. सातत्याने स्टेप आउट होत आहेत रमेश, मात्र पस्तावे से के हो या जब चिडिया चुग गई खेत. या फटक्यांचे चटके आता बसणार नाही. हे फटके तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं, मात्र आता शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस मॅच हातामधून गेली आहे रमेशच्या माध्यमातून हे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. ॲक्च्युअली नरेश अगदी टोएंडच्या जवळ तो बॉल लागला, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण चायनीज कट किंवा लेमन कट असं संबोधतो. अगदी तीच कट पाहायला मिळाली. ॲक्च्युअली नरेश अगदी टोकडे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 2 बॉलचा खेळ शिल्लक, फक्त औपचारिकता शेष. स्टेप आउट झालेत. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड खेळलेला स्ट्रोक. वाईड इज लॉंग ऑन अनऑर्थोडॉक्स काउस कॉर्नर क्षेत्रामधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हा जबरदस्त चौकार. बॅक टू बॅक चौकारांची लढी लावली आहे.
बॅटर रमेशने 6 चेंडूंमध्ये 17 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत रमेश. कमालीची बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. सातत्याने स्टेप आउट केले जात आहेत मैदानावरती. बॉल बाउंड्री लाईनच्या फेकले जात आहेत बाहेर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक खणखणीत चौकार पाहायला मिळेल. मात्र वेळ गेली आहे, सत्ता गेली आहे, कार्यक्रम संपला, मॅच झाली आहे ओव्हर. आणि पहिला सामना जो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला तो पहिला सामना विजय प्रस्थापित करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल मोरिया स्पोर्ट्स सरलांबे. हार्दिक अभिनंदन टीम मोरिया स्पोर्ट्स सरलांबे. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत टीम पिंपळपाडा. पुढील मॅच वालशेत विपक्ष शिवशक्ती तुते अशा 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येस एक्झॅक्टली आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. 12 चेंडूंमध्ये 27 धावांची विध्वंस खेळी साकारणारा